न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कँडी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम जनलक्ष्मी पतसंस्थेच्या 26व्या वार्षिक सभेच्या निमित्तानं आता ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं, ज्याला आपल्याला सहकारातील एक धुरींदर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, असे आमचे मोठे बंधू बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संस्थापक आदरणीय मधुभाऊ, तालुक्यातील मातृसंस्था कैलासवाजी महाले साहेबांनी जी स्थापन केली आणि तिचं काही काळ नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली, त्या संस्थेचे जे आज चेअरमन आहेत ते आमचे मित्र अगस्ती नागरी पतसंस्थेचे चेअरमन माझे मित्र अशोकराव देशमुख। आपल्या अर्ध्या नाव ज्याच्यात अर्ध नाव आपलं आहे आणि अर्ध नाव त्यांचं आहे, अशी अर्धी भागीदारी करणारे आम्ही दोघंही लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय मच्छिंद्र मामा, नेताजी सुभाषचंद्र पतसंस्थेचे चेअरमन उगले साहेब, विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन परशुराम उगले, महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन सचिन शिंदे, ज्यांनी मला शिकवलं, ज्यांच्या हाताखाली मी कॉलेज शिकलो, असे माझे गुरुवर्य अर्थवेद पतसंस्थेचे चेअरमन गुरुवर्य महाले सर, लिंगेश्वर पतसंस्थेचे चेअरमन माझे मित्र प्रभाकरजी फापाळे, चंद्रशेखर, डॉक्टर मोरे, माझे मित्र गोरडे सर, ज्यांचा आपण फार तुटपुंजी सत्कार केला म्हणा की फार थोडी मदत केली म्हणा, त्यांच्या त्यागापुढे आपली मदत फार तुटपुंजी आहे, पण आपण काही ना काही खाडीचा वाटा उचलावा आणि आपण काही ना काही त्यांना मदत करावी, या हेतूनं आपण या दोन्ही दाम्पत्याला, आमच्या भगिनी हिरमताई आणि हिरम सर यांना आपण आज 25,000 रुपयाचा चेक दिला। ही फार मोठी मदत नाही, आपण काही गोष्टी आपण करू शकतो, पण काही गोष्टी आपण करूच शकत नाही। ते जे काम करतात हे काम आपण कधीच करू शकत नाही भाऊ। आपण एकच काम व्यवहारी करू शकतो, पण ही व्यवहारात न बसणारी कामं आपण आयुष्यात कधी करणार नाही, कारण ते आपलं धाडस नाही। हिरम सरांनी चालू नोकरीचं राजीनामा देऊन त्यांना 1,45,000 रुपये पगार होता, मला चांगला आठवतोय, त्यांनी त्या नोकरीचा त्याग केला आणि पेन्शनवर माझं भागेल, मला यापेक्षा जास्त पैशाची गरज नाही, मला या समाजाकरता, या गोरगरीब जनतेकरता काम करायचं आहे, म्हणून त्यांनी नोकरी सोडली। असं कोणीही करणार नाही। आम्ही तर प्रापंचिक माणसं आहोत, आम्ही तर तुम्ही म्हणाल तर आम्ही स्वार्थी माणसं आहोत, कारण आम्ही समाजाकरता काय करू शकतो, काय करणार आहे आम्ही? आम्हाला आमचा प्रपंच पाहून, आम्हाला समाज पाहून, आमचा मित्रपरिवार पाहून, आमचा स्टाफ पाहून, सगळ्यांच्याकडे पाहून आम्हाला ते काम करावं लागतं। या निमित्तानं सगळंच उपस्थित मंडळी, मग आमचे मोठे बंधू आनंदराव असतील, संभाजी असतील, की आमच्या भगिनी खरं तर चास्कर मॅडम असतील, ज्या आमच्या कन्याचा आम्ही सत्कार केला, त्या चास्कर आमची कुमारी साईशा, खरं तर तिला 86% मॅडम 96% मार्क पडले। मी 12वीच नापास झालो, मला 12वीच्या पुढे काही आलंच नाही। आता मी त्याचा विचार असं करतो की आपण जर 12वी नापास झालो तर या पुरीला 96% मार्क पडले, म्हणजे काय किती अभ्यास करत असेल ती? कारण आमचा पुस्तकाचा कधीच संबंध आला नाही, आम्ही कधीच अभ्यास केला नाही, कारण त्याचं कारणही तसंच होतं की त्याला कारण नैसर्गिक कारण असं होतं की आमची परिस्थिती फार चांगली होती। अगदी आमच्या घरात गुरुजी होते, बाबा नवले गुरुजी, सगळ्या तालुक्याला ज्ञात आहे। बाबा नवले गुरुजींच्या आधिपत्याखाली आम्ही असायचो। बाबा नवले गुरुजी माझे जरी चुलते होते, पण ते माझे फार चांगले मित्र होते, ते मला मित्राप्रमाणे वागवायचे आणि मित्रासारखं माझ्याबरोबर बोलायचे। या अशा कुटुंबात आम्ही वाढलो।
खरं तर प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे. प्रत्येक नाव घेण्याच्याच त्या कामाचं आहे. अगदी आमचे नेमामा असतील की सगळी मंडळी, मग आमचे व्याहीसुद्धा असतील, प्रत्येकाचं नाव घेतलं तर माझ्याकडे इतकी मोठी यादी आहे, कारण मीच केली ती यादी, तर त्याच्यातच 1 तास जाईल. म्हणून सगळ्यांची माफी मागून मी तुम्हाला खरं तर सगळ्यांना शुभेच्छा देईल. कारण तुम्ही एका वाक्यात माझा सगळा अहवाल प्रत्येक विषय मंजूर केला. सभासदांचे तर खरं तर जेवढे मानावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. या कामामध्ये माझे व्हाईस चेअरमन, खरं तर मी मागच्याही वेळेस सांगितले ना, आताही सांगतो की ती माझ्या सावलीप्रमाणे माझं काम करतात. कोणत्याही कामात कोणतंही काम सांगा, कोणतंही काम असू द्या, ते कधीच त्यांनी आडकाठी आणली नाही. माझं संचालक मंडळ, खरं तर आता प्रकाशरावांनी सांगितलं की हे संचालक मंडळ एकदा पुढे येऊ द्या. प्रकाशराव, आम्ही फार थोडे दिवस आता आम्ही पतसंस्थेत राहणार आहोत, नाही राहणार असं नाही, पण या पुढच्या पिढीत आम्हाला हे आमच्या आता ताब्यात द्यायचं आहे. कारण आता AI टेक्नॉलॉजी आली आणि ह्या AI टेक्नॉलॉजीमध्ये आमचा कुठेही टिकाव लागणार नाही. कारण आम्हाला काही समजतच नाही. तो काय आमचा दोष नाही, पण आम्हाला जर समजतच नाही तर आमचा त्याला नाईलाज आहे. आम्ही पुढच्या पिढीकडे हे हँडओव्हर करणार आहोत. खरं तर हे क्षेत्र इतकं जरी काटेरी मुकुट असला तरी क्षेत्र इतकं चांगलं आहे का ह्या क्षेत्रात इतकं चांगलं काम दुसरं कुठेही करता येत नाही. कुणालाही कोणत्याही गोष्टीची मदत कोणत्याही मिनिटाला करायची वेळ आली तर ती करता येते. खरं तर ज्याप्रमाणे मी नेहमी सांगत असतो की मॅनेजमेंट आणि कर्मचारी ही रथाची 2 चाकं आहेत. मॅनेजमेंटची जेवढी जबाबदारी आहे, मॅनेजमेंट जेवढं काम करतं, मॅनेजमेंट ज्या आपल्याला योजना सांगतं त्या राबवायचं काम खरं तर कर्मचारीच करत असतात. मग त्या सगळ्या कामाचं श्रेय खरं तर एवढा मोठा ताळेबंद जर पाहिला तर याचं श्रेय सगळं कर्मचाऱ्यांना आहे. म्हणजे 2300 आणि 21 कोटी रुपयाचा व्यवसाय करणं सोपी गोष्ट नाही. ही काय बाब नुसती आकडेवारीची नाही, तर ही फार फार जटिल काम आहे. ते काम माझ्या MD रंदे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या स्टाफनं अगदी बिनचूकपणे केलेलं आहे. गुंतवणूक सांगायची ठरली तर आज माझ्याकडे 110 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि 98-99% सांगत असतील, पण मी मागच्या वेळेस सांगितलं आणि याही वेळेस सांगतो, छाती ठोकपणे सांगतो की 100% सगळीच्या सगळी ठेव देण्याची, एका दिवसात देण्याची ताकद आपल्या पतसंस्थेत आहे. एवढे पैसे आपल्याकडे आहेत. 91 कोटी रुपयाचं सोने तारण आहे, 110 कोटी रुपयाचं आपल्याकडं गुंतवणूक आहे. ठेव तारण मोठ्या प्रमाणात आहे आणि जो थकबाकीचा जो काय आकडा आहे, NPA 0 आहे, पण जो काय ग्रॉस जी आपली थकबाकी आहे, जो आपण अजिंठ्याविषयी घेतला की गाडी वसुलीला गाडी घ्यायची. मागच्या वेळेस एकदा इथंच आनंदराव त्याचे साक्षीदार आहेत, सगळेच जण आमचे साक्षीदार आहेत. गाडी घ्यायची म्हटली तर इतका मोठा गदारोळ झाला की त्याला काही माप नाही. कारण आम्ही आमच्या परिस्थितीने सक्षम आहोत. आम्हाला गाडी आमच्या कामाकरता, आम्हाला फिरण्याकरता लागत नाही. आम्हाला प्रत्येक आमचं संचालक, मी एकटाच नाही तर माझे व्हाईस चेअरमन, माझं संचालक मंडळ सक्षम आहे. आम्हाला कोणाच्याही गाडीची गरज नाही. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जो तो सक्षम आहे. पण मग वसुलीला आम्हाला कर्मचाऱ्यांनी ह्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं. कारण मी कर्मचाऱ्यांशी ज्यावेळेस बोलतो, म्हणजे MDशीच बोलतो, त्याने सांगितलं की मी तुम्हाला ग्रॉस NPA सुद्धा 0 करून देतो, फक्त मला अमुक सुविधा द्या. मी त्यांना म्हटलं ही सुविधा देणं फक्त एवढ्या मोठ्या व्यवहारात फार किरकोळ आहे. मग आम्ही तो अजिंठ्यावर विषय घेतला आणि गाडी घेण्याचा एक निर्णय घेतला. ती पण सांगतो, गाडी कोणती घेणार तर बोलेरो घेणार. म्हणजे तुम्ही म्हणाल का काय मर्सिडीज घेणार आहे का, BMW घेणार आहे का, काय गाडी घेणार आहे, अशातला भाग नाही. ते पण जाहीर सांगतो की आम्ही बोलेरो घेणार आहे आणि ती फक्त वसुली करता घेणार आहे. आम्ही ज्यावेळेस सासकर सर डॉक्टरांना आम्ही ज्यावेळेस या गोष्टीत ज्यावेळेस विचार करत असतो, त्यावेळेस मी ज्यावेळेस फेडरेशनचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मी सांगितलं आपण एक सामुदायिक गाडी घेऊ आणि ती गाडी सगळ्या बाजूने वसुलीच्या नावाखाली सगळ्या बाजूने रंगू ती गाडी.
की वसुली पथक आणि सगळ्या पतसंस्थांना. कारण आता आपण ज्यावेळेस फेडरेशनचं नेतृत्व करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या संस्था, नुसती आपली संस्था नाही, मग सगळ्या संस्था आपल्याच आहे ह्या दृष्टीने आपल्याला काम पाहायचं आहे. ज्या ज्या अडचणी ज्या संस्थेला येतात त्या आपण सोडवायच्या असतात. आमचे विठ्ठलराव आहेत इथं कुमकर, त्यांची संस्थामध्ये एकदा अडचणीत आली, त्याने सांगितलं आमचा मॅनेजरच आजारी पडला, एक माणसाची संस्था, त्यांना आम्ही माणूस दिला. प्रत्येक काम कितीही अडचणीचं असू द्या, कोणत्याही संस्थेचं असू द्या, त्याला छाती ठोकपणे आणि खंबीरपणे उभे राहण्याची ताकद जनलक्ष्मीमध्ये आहे. जनलक्ष्मी पतसंस्था ही आपल्या सगळ्यांची आहे. ही कोणाची काय एकाची मालमत्ता किंवा कोणाची मोनोपॉली नाही. जरी कोणी कितीही म्हणत असले, भाऊ आता संस्थापक आहे, मी संस्थापक आहे, सासकर साहेब संस्थापक, कोणत्याही संस्थेचा कोणी ना कोणी संस्थापक असतोच ना. तो काय नसतो का संस्थापक कोणत्याही संस्थेचा? महाले साहेब संस्थापक, अगस्त्यनगरचे महाले साहेब संस्थापक होते. पण संस्थापक गेल्याच्या नंतर जो मागचा गाडा चालवायला लागतो ते मागची कारभारी मंडळी, तेवढीच आपण ज्याप्रमाणे आपण मागच्या पुढे चालतो त्याप्रमाणे आपण परत ती माग, जसे आपण शेतकरी मंडळी सगळे तुम्ही पहा, सगळे चावरीचं आऊत असतं, पुढं दोन जे असतात बैल ते चांगले मोठे बैल असतात आणि त्यांच्या पाठीमागे दोन गोरे असतात. का तर त्यांनी तास सोडायचं नाही, म्हणजे गोरे आपाप तास सोडत नाही. त्याप्रमाणे आम्ही आमचं संचालक मंडळ, खरं तर भाऊ आता आपण ही गोष्ट फार प्रामुख्यानं अवलंबावं लागेल आपल्याला, की आपण संचालक देखील घेताना आपण तरुणच घ्यावं लागतील. माझ्याकडं आम्ही फक्त 17 जणांपैकी आम्ही 4 जण वयस्कर राहिलोत, 4च जण आम्ही वयस्कर आहोत. बाकी सगळं संचालक मंडळ माझं तरुण आहे. त्याच्यात माझा मुलगा देखील आहे. असं काही नाही की सगळे बाहेरचे आहेत, सगळेच ज्या त्या आमच्या कुटुंबातलेचे, जे आमच्याकडे पूर्वी जे संचालक मंडळ होते त्याच घरातली सगळी मंडळी आहेत. मग त्याचं कारण काय, तर जी आम्ही ज्या तन्मयने ज्याचं जीव लावला आम्ही जीव लावला म्हणजे आम्ही आमची ती घरची संस्था समजतो आणि ती आम्ही आमच्या मुलाप्रमाणे, आमच्या दुकानदारीप्रमाणे सांभाळतो. त्याला कुठल्याही प्रकारचं तोशिष लागणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची अडचण आमच्याकडून होणार नाही याचं आम्ही बारकाईनं, अतिशय बारकाईनं काम करत असतो. तालुक्यातील सगळ्या संस्थांची, भाऊ तुम्हाला सांगायला हरकत नाही, प्रत्येक संस्था, एक तर अंदमान निकोबार, मी त्यांना सांगितलं हे तुम्ही बेलापूरची संस्था आहे, तुम्ही कुठं म्हणलं अंदमान निकोबार सारखे, त्या संस्थेला देखील आम्ही भेट द्यायला गेलो. त्या संस्थेचा देखील ताळेबंद पाहिला. अतिशय उत्तम संस्था आहे. डोंगरगावची संस्था अतिशय उत्तम संस्था आहे. अगदी हिवरगावची संस्था आहे. छोटं गाव आहे, फार छोटं गाव आहे. हिवरगाव एकच गाव आहे, तिथे एक संस्था आहे, फार छोटी संस्था आहे पण अतिशय उत्तम आहे. तालुक्यातील सगळ्या संस्था अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे. उत्तम प्रकारे म्हणजे सगळ्यांचं आरोग्य अतिशय चांगलं आहे. खरं तर आम्ही ज्यावेळेस फेडरेशन म्हणून एकमेकाशी संवाद साधत असतो, मध्ये भाऊ सांगायला हरकत नाही तुम्हाला, मी मध्ये पारनेरला जाऊन आलो, मी माझ्या मुलाला बरोबर घेऊन गेलो. पारनेरच्या तालुक्यातील सगळ्या संस्था, एक वेळ अशी आली का सगळ्या संस्था अडचणीत आल्या. काय कारण अडचणीत आल्या तर मी आणि माझ्या मुलाला घेऊन गेलो आणि तिथल्या संस्थांच्या 4-5 संस्थांना भेटी दिल्या. काय कारण घडलं, कशामुळे तुम्ही अडचणीत आला, काय तुमच्याकडं झालं, या अशा कामामध्ये खरं तर आपल्याकडं खूप मोठी मंडळी आहेत ह्या कामात आपल्याला सहकार्य करणारी. काकासाहेब कोयटे सारखे आणि कडूभाऊ सारखे खरं तर ही विद्यापीठ आहेत. कोणत्याही बाबतीत तुम्ही त्यांच्याकडे सल्ला मागायला जा बिनदिक्कतपणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचा संकोच नाही किंवा कुठल्याही प्रकारची काटकसर नाही किंवा कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाही. आपल्याला खूप प्रकारचं मार्गदर्शन ते करत असतात. खरं तर कोणतीही अडचण असू द्या, मी आत्तापर्यंत जवळपास पतसंस्था आणि बँका, मल्टीस्टेटसुद्धा 200 संस्थांना भेटी दिलेल्या आहेत. 200 संस्थांच्या भेटी देऊन आपल्याला त्यांचं काही जे चांगलं असेल, जे आपल्याला सोसल असेल ते आपल्याला घेतलेलं आहे. खरं तर ज्यावेळेस आम्ही आत्ता कडूभाऊंकडे मी आणि डॉक्टर गेलो होतो, खरं तर हे कडूभाऊने आमच्या डोक्यात घातलं की तुम्ही पहिली एक गाडी घ्या. का घ्या, त्यांना विचारलं आम्ही का घ्या, आमचं चालू आहे सगळं बरोबर. तसं नाही म्हणे, तुमची गाडी कशी चालते, म्हटलं ती भाड्याची असते आणि 4 दिवस 5 दिवस चालते. बरं म्हणे 5 दिवस झाल्यावर मग काही नाही, सगळे बसून राहतात संस्थेमध्ये. ते म्हणे तसे नाही, ज्या वेळेस तो कर्जदार ज्या दिवशी जो वायदा देईल त्या दिवशी तुम्ही त्याच्या दारात तुम्ही गेलेच पाहिजे, तरच तुमची वसुली होईल, अदरवाईज तुमची वसुली होणार नाही. खरं तर त्याचा मग आम्ही बारकाईने विचार केला, खरोखर असं आहे का
या घटना खरोखर अशाच घडतात का, अशाच घडतील का? मग आम्ही त्याच्यावर साधक बाधक संचालक मंडळात विचार केला, आमच्या MDशी बोललो, मग सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोललो, हे आपल्याला शक्य आहे का आणि एवढा खर्च करून तुम्ही याचा आउटपुट आम्हाला देणार आहात का? तर त्याने मला शब्द दिला की 25-26 आणि 26-27 या 2 वर्षात तुम्हाला नेट ग्रॉस NPA देखील तुम्हाला 0 करून देऊ. आम्ही त्याच्यावर लगेच निर्णय घेतला की आपल्या अहवालात नाव लिहून टाका, काय व्हायचं ते होऊ द्या, काय कोणाला म्हणायचं असेल ते म्हणू द्या. कारण तुम्हाला मागचा किस्सा सांगितला मी, कसा गदारोळ झाला होता, त्यात काही मंडळी साक्षीदार आहे इथं, ते त्याच्यात काही सामील होते. होऊ द्या, त्याला काय आपल्याला कोणाला काही दोष द्यायचा नाही. कारण आम्ही ज्यावेळेस काम करतो ते आमच्या अगदी प्रामाणिकपणे काम करतो. कारण आम्ही कर्मचाऱ्यांना विचारा तुम्ही किंवा कोणाला विचारा, मी आज नागरिक, मी चौधरी साहेबांबरोबर 16 वर्ष 17 वर्ष काम केलं. मी अगस्ती साखर कारखान्यात काही काळ काम केलं. मी अगस्ती नागरीचा 5 वर्ष चेअरमन होतो. मी 26 वर्ष जनलक्ष्मीचा चेअरमन आहे. पण एकही रुपया, एकही नवा पैसा देखील कोणाचाही वाया जाईल असा किंवा मला माझ्या कामाला लागेल असा मी कधीही त्याचा वापर केला नाही, चुकून सुद्धा नाही. कारण मी आदर्श मानतो. मी खरं तर ज्यावेळेस विठ्ठलराव विखे साहेब ज्यांनी आशिया खंडातला पहिला साखर कारखाना काढला, त्या काळात त्यांना ते ज्ञान झालं, त्यांचा आदर्श मानतो. आणि कैलासवासी दादा ज्यांना आम्ही कधीच भाऊसाहेब थोरात म्हणायची धाडस केलं नाही, असे आमचे दादा, त्यांना गुरु मानतो. खरं तर आमचे बाबा नवले गुरुजी आहेत, मग आमचे पिचर साहेब आहेत, मग गायकर साहेब आहेत, मधुभाऊ आहेत, अशी खूप नेते मंडळी आपल्या तालुक्यात. खरं तर आपल्या तालुक्यात नेते मंडळीची खाण आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही म्हटलं, अजून एक आपल्या तालुक्यात बाहेर जर गेलं तर तुम्ही जर विचारलं तर आपल्या तालुक्यात अजून एक विशेषण आपल्या तालुक्याला लावले जातं, आणि ते म्हणजे भाषणाचं. तेव्हा तुमच्या तालुक्यात इतके चांगलं भाषण देणारी मंडळी कुठं जिल्ह्यात सुद्धा तुम्हाला सापडायची नाही. त्यात आमच्या नवल्यांचा वाटा अधिक आहे. तो अगदी तुमचा जरी टिंगलेचा विषय असला तरी त्याला काही इलाज नाही. मग आता तुम्हीच बोलायला सांगता, मग आम्ही बोलतो. तुम्ही म्हणले बोला, तुम्ही म्हणले प्रकाश नवले बोला, आमचे 2 जण आले नाही तर ते बोलणारच होते ना. पण मग आता त्याला काय नाही इलाज आहे ना. मग आम्ही या सगळ्या कामात आम्ही हिरिरीने भाग घेतो. खरं तर आम्ही ज्यावेळेस सगळ्या प्रकारची कामं करतो आणि आपण ज्या प्रकारचा माझ्यावर विश्वास दाखवला, मी तर खरं तर तुम्ही म्हटले तर पतसंस्था या विषयावर किंवा दूध धंदा या विषयावर मी कितीही तास बोलू शकतो. म्हणजे तुम्ही म्हणले ना 4 तास बोलायचं, तरी मी ह्या विषयावर 2च विषय माझ्या आवडीचे आहेत. साखर कारखाना काही माझ्या आवडीचा नाही. गायकर साहेब यावेळेस मला म्हणत होते तुम्ही अर्ज भरा, 4 वेळा म्हटले, पण मी सांगितलं हा काय आपला विषय नाही. मदतीला मी करू शकतो, पण मला त्या गोष्टीत रस नाही. मला 2च गोष्टीत, एक मी दूध धंद्यावर जास्त बोलू शकतो आणि पतसंस्थावर. आपल्या पतसंस्थेची, जनलक्ष्मीची कोणत्याही संस्थेची स्पर्धा नाही, कोणाशीच नाही. आपली स्पर्धा फक्त आपल्याशीच आहे, स्वतःशीच आम्ही स्पर्धा करतो. यावर्षी हे केलं, पुढच्या वर्षी ते करू. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, आम्हाला प्रत्येक कर्मचाऱ्याने, प्रत्येक मॅनेजरनं लेखी दिलंय, तोंडी नाही, लेखी दिलंय का आम्ही असणाऱ्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये 25% तुम्हाला ग्रोथ करून देऊ. जर तुमच्या 100 कोटी असतील तर 125 कोटी करून देऊ, 125 कोटी असतील तर 150 कोटी करून देऊ. प्रत्येकानं लेखी दिलंय. इतकी हमी जर आपले कर्मचारी आम्हाला देत असतील तर आम्ही देखील तेवढ्याच प्रमाणात आम्ही ते कर्मचारी सांभाळतो. आम्ही कोणाचीही कॉपी करायला तयार नाही. कारण कॉपी काय करणं हा काय माझा तरी पिंड नाही. म्हणजे कोणाशी तरी त्यानं घेतलं तो रंग म्हणून आपण हा रंग घ्यायचा अजिबात नाही. तो माझा पिंडच नाही, ते मी कधी करत नाही. आणि मला कोणाशी कोणत्याही संस्थेचा प्रामाणिकपणा आमचा, तुम्हाला भाऊ एक प्रयोग सांगतो भाऊ तुम्हाला, आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये इतकं पोटेन्शियल आहे, म्हणजे तुमच्याही कर्मचाऱ्यांमध्ये पोटेन्शियल आहे. माझा एक शिपाई मी मॅनेजर केलाय, शिपाई मॅनेजर केलाय, पण त्या शिपायानं जो मॅनेजर तिथं होता त्याच्यापेक्षा चांगलं काम केलंय. इतकं पोटेन्शियल या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. फक्त ही मंडळी थोडी आपण जसं म्हणतो तशी थोडं पुश करावं लागतात. आपल्याला त्यांचा थोडासा नाही म्हटलं तरी आपण त्यांना थोडं चला 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 म्हणावं लागतं. कर्मचारी मंडळी MD पासून ते शेणपी जे आपण 2000 आता तर परत आता
आपण जे डिव्हिडंड द्यायचं म्हणतो तर पुढच्या वर्षी डिव्हिडंड देऊ का नाही ही शंका आहे आता. कारण आता सगळे परिपत्रक बदललेत. आता 50% आपल्याला 50%पर्यंत NPA ची तरतूद करावी लागणार आहे. पुढच्या वेळेस आपल्याला हे जे सवंग लोकप्रियतेचे निर्णय आहेत हे काय पुढच्या वेळेस घेता येणार नाही. NPA जो 50%ची जी तरतूद करावी लागणार आहे तिथं आपल्याला जो सगळा नफा आपला तो जिरणार आहे. खरं तर आमचे कर्जदार तुम्हाला सांगायला हरकत नाही, सगळ्यांना जेवढे कर्जदार माझे होते ना सगळेचे सगळे कर्जदार ठेवीदार आहेत. जे पूर्वी कर्जदार होते ते माझे ठेवीदार आहेत. त्याच्यातले मी 150 नावं इथल्या समोर सांगू शकतो की ज्यांनी कर्ज घेतलं होतं ते माझे आत्ताच्या ह्या मेथीला ठेवीदार आहेत. इतक्या चांगले कर्जदार मिळतात आम्हाला, इतके चांगले कर्जदार आपल्याकडे आहेत. फक्त आपण कशी चाळणी लावायची त्यात तो सगळा ती जबाबदारी आपली आहे, ती काय कर्जदाराची नाही. या कर्जदार आमच्या मागेल तेव्हा ठेवी देण्याचं कर्जदारांच्या प्रमाणे जसं कर्जदार माझे पैसे देतो. खरं तर जे अजूनही काही जे कर्जदार माझे आहेत सांगायला हरकत नाही तुम्हाला सगळ्यांना की जे कर्जदार समजा 1-1 कोटी रुपयाचे असतील का 50 लाख रुपयाचे असतील त्यांना काही कर्जदार तर असे आहेत की त्यांना जर सांगितलं की तुम्ही मला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझे कर्ज आलं पाहिजे, असे देखील कर्जदार आहेत की ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझं कर्ज आणून भरतील, असे देखील कर्जदार आहे. त्यामुळेच मी सांगत असतो की 100% पैसे मी देण्याची व्यवस्था माझ्याकडे आहे. खरं तर या सगळ्या कामामध्ये आम्ही पुढच्या 10 वर्षाचा प्लॅन तयार केला आहे. 10 वर्षात आपल्याला काय काय करायचं आहे, 10 वर्षात आपल्याला शाखा किती घ्यायच्या आहेत, 10 वर्षात आपल्याला किती संस्थेचं रिनोव्हेशन करायचं आहे, 10 वर्षात आपल्याला किती जागा घ्याव्या लागतील, 10 वर्षात आपल्याला काय काय करावं लागतील. खरं तर सगळी मंडळी मी मच्छिंद्र मामाबरोबर नेहमी बोलत असतो, मी प्रत्येकाशी संवाद साधतो की आपण ही सगळी पतसंस्था चालवणारी मंडळी फार चिंगूसपणे काम करतो, फार चिकटपणे काम करतो असा माझा दावा आहे. आणि तो दावा माझा अगदी खरा आहे. कारण खर्च करायची वेळ आली की नाही बरं आहे, हाच पंखा बरा आहे, ती ट्यूब बरी आहे, अमुकच फर्निचर बरं आहे, अरे पण ही ट्यूब एजबार झाली, हिला 60 वॅट लागतंय, आता 5-5 वॅटचे दिवे निघालेत. तुम्ही हे 60 वॅटचे 100 वॅटचे जर ट्यूब लावत बसले तर तुम्हाला लाईट बिल 4 पटील. ह्या गोष्टी जर बारकाईने तुम्ही त्या अभ्यासल्या नाही, चाललंय म्हणून चाललंय 25-25 वर्ष 30-30 वर्ष संस्था चालल्यात, 38 वर्ष संस्था चालल्यात, तेच फर्निचर तेच केबिन. आता ते सगळे यजबार झाले, ते सगळे फेकून द्यावर आले. मी तर गणोऱ्याला 5 चक्रा मारल्यात मी, 5 चक्रा, 5 पेक्षा कदाचित जास्त झाले असतील की बाबानो तुम्ही हे एकदा बदला, याच्यात बदल घडवा. जसं आम्ही छातीवर काळीच ठेवून छातीवर दगड ठेवून चासकर साहेबांना ते फर्निचर तोडायला लावलं. संचालक मंडळ यायचे आणि पाठीवर हात ठेवून उभे राहून म्हणायचे आता कसं होईल. मी म्हटलं तुम्ही फक्त पाहत राहा, कसं होईल ते मी तुम्हाला नंतर सांगेल. पण चासकर साहेबांचा स्वभाव असा होता की ते माझं ऐकायचेच. ते कोणाचं ऐकत होते का नाही मला माहीत नाही, पण माझं मात्र मी सांगल ते ऐकायचे. रिन्युएशन केलं, ती 42 कोटीची संस्था आज 69 कोटीवर गेली. तुम्हाला प्रत्येक संस्थेला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक संस्थेला म्हणजे माझीच संस्था, तुमचीच संस्था, तालुक्यातल्या सगळ्या संस्था आपल्या आहेत असं मी कधी मानत नाही की माझीच संस्था फक्त चांगली पाहिजे. मी तर बऱ्याच वेळा मधुभाऊंशी सुद्धा या विषयावर चर्चा करतो, कारण ते मला ज्येष्ठ आहेत, ते माझ्यापेक्षा खूप त्या सहकारात त्यांनी काम केलेलं आहे. या सगळ्या आपल्या कर्मचाऱ्यांचे, आपल्या सभासदांचे, ठेवीदारांचे आणि आपल्या सगळ्या नेते मंडळींचे. खरं तर नेते मंडळी आपल्या तालुक्यात जेवढी काम करते तेवढी एकाही तालुक्यात नेते मंडळी काम करत नाही. मी सगळे तालुके पाहिले, सगळे जिल्हे पाहिले, सगळ्यांचं काम पाहिलं, पण आपल्या तालुक्यात जेवढं काम करतात तेवढं कोणीच काम करत नाही. आणि जेवढं अपवादी काम आपण घेतो तेवढं आपल्याकडे अपवादी काम दुसऱ्या कोणत्याच तालुक्यात घेत नाही. वसुलीचा प्रश्न जर खरंच आपण बहुजन मनावर घेतला, आपल्या कर्मचारी मंडळींनीच ही वसुली थकवलेली असा माझा दावा आहे. आपले कर्मचारी त्याचा पाठपुरावा करत नाही असा माझा ठामपणे दावा आहे. नाहीतर वसुलीत थकणारच नाही. आम्ही वासुदेव काळेकडे आत्ता परवा गेलो होतो. वासुदेव काळेंकडे श्रीरामपूरचे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत,
अख्खी 55 लोकांचे फेडरेशनची अख्खी सगळे श्रीरामपूर तालुका फेडरेशन आपल्या पतसंस्थेला भेट द्यायला आलं होतं. 50-55 लोक होते. त्या आपल्या पतसंस्थेला त्यांनी माझ्याकडं जनलक्ष्मी आणि दूधगंगेत भेट दिली. त्यांनी सांगितलं आमचा कर्मचारी वसुलीला सकाळी 7:30 वाजता त्या कर्जदाराच्या घरी असतो. मग त्याच्यात 2 महिला देखील असतात आणि 2 पुरुष देखील असतात. 7:30 ते 10 वाजेपर्यंत त्यांनी वसुली करायची आणि 10 वाजताच्या पुढे पतसंस्थेत यायचं. आमची जी भाची आम्ही दिलेली आहे समता पतसंस्थेत, आमची नगरला येते समता पतसंस्थेत आमच्या ह्या महिलांबरोबरच ती काम करत होती कोकणे. तिला विचारा, फोन करा कधीतरी. सकाळी 7:30 ते 8 वाजता त्यांना 10 वाजेपर्यंत वसुलीला पाठवतात आणि 10 वाजता परत पतसंस्थेत येतात आणि 10 ते 6 ते लोक काम करतात. इतकं काम ते लोक करतात. आम्ही लोक त्या तुलनेत काम जरी कितीही करीत असलो तरी त्या तुलनेत आमचं काम होत नाही. त्यांच्याप्रमाणे आपलं काम होत नाही. आपल्या कर्मचाऱ्यांमुळेच थकबाकी वाढली असा माझा 100% दावा आहे. सगळ्या पतसंस्थेचा माझ्या जरी पतसंस्थेची थकबाकी कमी असली किंवा नगण्य असली तरी पण इतर संस्थांची जर थकबाकी पाहिली तर त्याला जबाबदार मात्र संचालक मंडळ कमी असतं. कारण संचालक मंडळ एकदा कर्ज देण्याचं काम करतं पण वसुलीचं काम मात्र सगळं कर्मचाऱ्यांनी करायचं असतं. हे माझे कर्मचारी जितके अलर्ट आहेत तितके कर्मचारी सगळ्यांचेच अलर्ट झाले पाहिजे तरच आपल्या हा तालुक्यातील वसुलीचा प्रश्न मिटेल. आणि आपण रिबेटची भाषा करतो की आपण सूट देण्याची भाषा करतो. ज्यावेळेस काका कोटेने एक पुस्तक छापलंय, आम्ही त्याचं झेरॉक्स काढून आणली त्या कव्हरची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की कर्ज घेताना तो मांजर असतो, मांजराचं चित्र दाखवलं त्यांनी. आणि ज्यावेळेस कर्ज घेऊन वसुलीला जातो त्यावेळेस वाघ होतो असं त्यांचं पुस्तक लिहून झालंय. ते आपल्याला सगळ्यांना मी देणार, सगळ्या संस्थांना देणार आहे. तर अशी ही जरी परिस्थिती असली तरी पण मग आपण उलटा प्रयोग का करू नये. आपण सुरुवातीला वाघ व्हावं आणि नंतर त्यांना मांजरासारखं वागवायला लावावं अशी माझी धारणा आहे. कारण जर तुम्ही तावून सुलाखून हा कार्यकर्ता आहे, हा आमच्या पक्षाचा आहे, हा माझा नातेवाईक आहे, हा माझ्या जवळचा आहे असं जर आपण केलं तर थकबाकी झाल्याशिवाय राहणार नाही. माझे सगळेच माझ्यासमोर बसणारे सगळे कर्जदार माझे मित्र आहेत, A to Z सगळे. मग पार तुम्ही कोणाचंही नाव सांगा, कोणालाही उठवायला सांगा, तो माझा कर्जदार आहे पण तो आज माझा ठेवीदार आहे. कारण काय तर मी त्याला दिलेलं कर्ज त्यानं वेळेत फेडलं आणि नुसतं कर्ज फेडलं नाही तर तो परत आपल्याकडं ठेवीदार म्हणून मी नॉईस नाही तर माझ्या मनातला व्हाईस नेहमी जागा असतो. माझं एक मन एक प्रकारचं तयार झालेलं आहे की आपण कुठल्याही प्रकारचं संस्था चालवताना, कारण तुम्ही भाऊ सांगितलं गोरगरिबाचे शेळीवाल्याचे पैसे इथं केशव बोडके आहेत त्यांच्या देवठांच्या भिकाऱ्याचे पैसे आमच्या पतसंस्थेत होते. भिकाऱ्याचे पैसे जर आपल्याकडे असतील आणि या वैदू समाजाच्या भगिनी आमच्या सुया बिबे काय त्यांचं स्टेशनरी असेल ते विकून ते जे व्यापार करतात त्यांचे पैसे जर आपल्याकडे असतील तर आपल्या मनाला शिवणार देखील नाही का आपल्या संस्थेचा एकही रुपया आपला वाया जाईल असं आपल्या कधीच मनाला शिवणार नाही. अशा गरीब शेतकरी असतील, कारण जे ठेवी आपल्याकडे आहेत या ठेवी खरं तर मौज मजा करून राहिलेलं नाही, पोटाला चिमटा घेऊन पुढची काय आशा असेल त्या हिशोबानं कोणाच्या आजारपणाला असेल, कोणाच्या बहिणीला द्यायच्या असतील, कोणाच्या शिक्षणाला असतील, या सगळ्या प्रकारचे ठेवी आपल्याकडे ठेवलेल्या असतात. ह्या ठेवी तेवढ्याच प्रकारे तेवढ्याच तळमळीने आणि तेवढ्याच जबाबदारीने आपण सांभाळतो. अकोला तालुक्यातील एकही संस्था यापुढे अडचणी